रक्षाबंधन येत आहे तर काही स्पेशल बनवायचं असेल तर काय बनवायचं आणि हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. तर आज मी घेऊन आली आहे अशीच एक रक्षाबंधन स्पेशल हेल्दी मिठाई रेसिपी. तर इथे मी एका पॅन मध्ये 1 चम्मच तूप गरम करायला घेतला आहे. यात 1 वाटी मी बदामाचे काप करून फ्राय करून घेत आहे. यात मी थोडं मीडियम आकाराचे काप केले आहे. तुम्हाला हवे असेल तर थोडे छोटे करू शकता किंवा थोडे मोठे ठेवले तरी चालेल. आता याला गोल्डन ब्राउन होतपर्यंत तुम्ही फ्राय करून घ्या. एकदा याच्यावर कलर आला की तुम्ही त्याला एक कंटेनर मध्ये काढून घ्या. एक प्लेट किंवा परात किंवा असं घमेला तरी असेल तरी चालेल. आता यात मी 1 चम्मच तूप अजून टाकत आहे. त्यात मी 1 वाटी काजू फ्राय करायला घेत आहे. जेवढे वाटी मी बदाम घेतले तेवढेच वाटी मी काजू घेत आहे. काजूला पण कलर चेंज होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. काजूमध्ये कॉपर असतो ज्यामुळे कोलेजन उत्पादन वाढतो जो त्वचेला तात्विक बनवण्यासाठी आवश्यक आहे. काजूला पण असं एका कंटेनरमध्ये काढून घ्या. अजून अर्धा चम्मच तूप मी टाकून आता यात अक्रोड फ्राय करून घेत आहे. अक्रोड मी इथे अर्धा वाटीच घेतली आहे. त्याला पण असं छान गोल्डन ब्राउन होतपर्यंत फ्राय करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकता. इथे अक्रोडचा कलर पण चेंज होत आहे. अक्रोड एकदा फ्राय झाले की त्याला पण एका प्लेटमध्ये काढून घ्या. इथे मी अजून अर्धा चम्मच तूप फ्राय करायला घेत आहे. आता इथे एक छोटा वाटी पिस्ता फ्राय करून घेत आहे. मधातून 2 भाग करून घेतलाय. पिस्ता पण लवकरच फ्राय होतो. पिस्ताचा कलर चेंज झाला की त्याला पण असं बाकी ड्रायफ्रूट सोबत तुम्ही मिक्स करून घ्या. पॅन मध्ये अजून तूप आहे म्हणून आता तूप न टाकता मी यात पिवळे मनुके पण फ्राय करून घेत आहे. पिवळे मनुके असे फ्राय झाले, थोडेसे फुलून गेले, त्याला पण असं एका प्लेटीमध्ये काढून घ्या. पॅन मध्ये इथे अजून एक चम्मचभर तूप फ्राय करायला घ्या. आता इथे मी 1 वाटी मखाने घेतले आहे फ्राय करण्याकरिता. तुम्हाला मखाने आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. मखाने पण असे छान फ्राय झाले तर त्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढा, कारण की याचा आता आपण पावडर करून घेणार आहे म्हणून. आता परत इथे 1 चम्मचभर तूप गरम करून त्यात सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स आणि मेलन सीड्स टाकून या तिघांना पण एकत्र असं फ्राय करून घ्या. या तिघांचा पण छान असा कलर चेंज झाला पाहिजे. तुम्ही पाहू शकता हळूहळू कलर चेंज होत आहे. हे बघा, एकदा का यांचा कलर चेंज झाला की यांना पण बाकी ड्रायफ्रूट सोबत असं काढून घ्या. परत इथे मी 1 चम्मच तूप गरम करायला घेत आहे. इथे 1 वाटी डेट्स घेतले आहे. माझ्याकडे सीडलेस डेट्स होते. म्हणून मी मिक्सर मधून थोडं 2 मिनिट फिरवून घेतला आहे. तुमच्याकडे सीडलेस नसतील तर डेट्सला 15 मिनिट गरम पाण्यात भिजत ठेवा. नंतर त्याचं पाणी निथळून घ्या आणि नंतर डेट्सचे बिया काढून घ्या. डेट्स फ्राय होत आहे तोवर आपण इकडे फ्राय केलेले मखानेचं पावडर बनवून घेऊया. एकदम असं कोर्स टेक्स्चर बनवून घेऊया. बघा, तुम्ही पाहू शकता आता इथे डेट्स पण छान प्रकारे असं गोल्डन ब्राउन झालेला आहे. त्याने पॅन सोडला आहे. तर आता आपण याला एका घमेल्यात काढून घेऊया बाकी ड्रायफ्रूट सोबत. आता याच्यावर मखानाचं पावडर पण टाकून घेऊया. डेट्स गरम आहे तर लक्षात. आता इथे इलायचीचं पावडर टाकलेलं आहे. आता याला हाताने नका फिरू, याला डायरेक्ट चम्मचने फिरवा, कारण की डेट्स गरम आहे तर हाताला चटके लागू शकतात. बघा, हे बघा, याला गरमच करायला या. अगोदर तुम्ही चमच्याने फिरवा, नंतर हाताने. बघा, एक लाडू मी असं करून दाखवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा,
गरम म्हणजे हलकं गरम पाहिजे, एकदम पण थंड नको आहे. हे बघा किती छान लाडू बनलेला आहे आपला. तयार आहे तुमची बाहेर न जाता रक्षाबंधन मिठाई.